नमस्कार मैत्रिणींनो, स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या पुढील प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की मुकदमांच्या घरामध्ये पूजा आता व्यवस्थितपणे पार पडलेली असते। आता पूजा झाली म्हटल्यावर जागरण करायचं असतं असं आजी रमाला म्हणतात। मग रमा आता दिव्यामध्ये तेल टाकून बसलेली असते। तिथे अक्षय येतो आणि अक्षय म्हणतो की अगं रमा, तू का अशीच बसणार आहेस का जागरण करत? तुला झोप नाही येते का? जा परत झोप। मग आता रमा म्हणते की हो, आजींनी मला खूप मोठी जबाबदारी दिली आहे। असं म्हणतात की पूजा झाली की दिवा हा अखंड चालू ठेवायचा असतो। मग मला कसं झोपता येईल? मी आता इथेच थांबणार आहे, हवं तर तुम्ही जाऊन झोपा। अक्षय म्हणतो की नाही रमा, एकतर दिव्यामध्ये तेल टाकले, मग आता मी प्लॅन करतो त्या दिव्याला आपण झाकण ठेवू शकतोय ना, दिवा तर काही लगेच जात नसतो। मग आता तितक्यातच इकडनं मंगलचा रमाला फोन येतो। कावेरीची तब्येत खूप सिरियस आहे, कावेरीला बरं वाटत नाहीये। मग आता रमाला फोन केल्यावरती रमा म्हणते की अगं काकू, तू काही काळजी करू नको, मी थोड्याच वेळात तिथे पोहोचते। आईची काळजी घे, मी थोड्याच वेळात तिथे येते। आता रमाला पेज पडतो की मी इकडे दिवा पाहू की आईला भेटायला जाऊ फोनवर, तर ती हो बोललेली असते। मग आता ती अक्षयला सांगते की आईची तब्येत खूप बिघडली अक्षय, मला तिथे जावं लागेल आणि मी येते असं सांगितलंय घरच्यांना। मग अक्षय म्हणतो की काळजी करू नकोस, मी लक्ष ठेवेन, तू जा। मी त्या दिव्याला झाकण लावतो। आता दिवा झाकल्याबरोबर रमाला वाटतं की आता इथे दिवा मी येईपर्यंत दिव्याला काहीच होणार नाही, म्हणून आता रमा बिंदास्तपणे तिच्या माहेरी निघून जाते। अक्षयलाही झोप लागते, पण मात्र त्या दोघांचं बोलणं रेवाने ऐकलेलं असतं। आता कोणी नाही हॉलमध्ये म्हटल्यावर रेवा लगेचच बाहेर येते आणि तिला जे करायचं असतं तेच करते। ती येते आता प्लॅन करून, तिला माहीत आहे की दिवा विझला म्हणजे आजींना कळेल आणि मग आजी आता रमावरती ब्लेम करतील आणि त्याचप्रमाणे ती देवाच्या समोर बसते आणि मग ते दिव्याला अक्षयने जे झाकण ठेवलेलं असतं ते उचलून घेते। मग आता तिथे खूप हवा असल्यामुळे तो दिवा आता विझतो। त्यानंतर आता ती मुद्दामच असं दाखवणार आहे की दिवा विझत होता आणि मी तो वाचवत होती, रमाला दिलेली जबाबदारी रमाने पूर्ण केली नाही असं ती घरच्यांना दाखवणार आहे। ती म्हणते की अक्षय हा फक्त माझा आहे आणि आजीने तुला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, मी पाहते ना आता आजीचं मन तू कसं जिंकशील, मी हे कधीच होऊ देणार नाही, आजीपासून तुला नेहमी तोडणार। आता रमाचं चॅलेंज आता तुटणार आहे। तर रमाला माहेरी गेल्यामुळे काहीच माहिती नसतं, तर इकडे रेवाने असा प्लॅन करून ठेवलाय। रमा जेव्हा घरी येईल तेव्हा आजी आता खूप रमाला ब्लेम करतील, तर पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।